हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ असा आहे की तुम्ही बघितलंच असेल मागच्या व्हिडिओमध्ये की आपण रोप आणून ठेवलेलं आहे मिरच्या, टोमॅटो आणि वांग्याचं। तर ते लागवड करायची आहे आणि आणखी बाकीचा पण भाजीपाला आहे तर तो पण लावायचा आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण मिरचीचं जे रोप आहे, तिखट मिरची आहे ही, तर तिचं रोप लावून घ्यायचं आहे। तर आमच्या आहोंनी सऱ्या पाडून दिलेल्या होत्या। सऱ्या म्हणजेच बेडवर लावायचे असं म्हणतात तिकडे, तुमच्याकडे काय म्हणत असेल तर ते माहीत नाही। एका बेडवरची मिरची लावून झाल्यानंतर मी दुसऱ्या बेडवर मिरची लावत होते आणि सासूबाई त्या मिरच्याच्या रोपांना पाणी घालत होत्या। आणि त्या साईडची जी आहे ती तिखट मिरची होती, निकडच्या साईडची जी होती ती म्हणजे एकदम मीडियम म्हणजे फिक्की मिरची होती। मिरच्या लावून झाल्यानंतर आपल्याला अद्रक लावायचं होतं, तर त्यासाठी दुसऱ्या बेडवर मी हे अशी अद्रक लावत होते। अद्रक हे 6 महिन्यापूर्वीचं अद्रक होतं आणि त्याला कोंब आलेली होती म्हणून ते दुसऱ्या बेडवर लावून देत होते। अद्रक लावून झाल्यानंतर जे आपले घरगुती काळा मसाला असतो त्यासाठी आणलेली हळद होती, तर ती जास्त झालेली होती म्हणून ती बाजूला काढून ठेवली होती। तर तीच आता लावायची पण आहे आपल्याला आणि अशा प्रकारे मी ती लावून घेत आहे हळद। हळद लावून झाल्यानंतर जे आपले मिरच्याचे रोप लावून झालेलं होतं त्याच बेडवर जागा होती म्हणून टोमॅटोचे पण रोपं लावायची होती आणि ते टोमॅटोचे रोपं होते ते लावत होते। टोमॅटोचे रोप लावून झालेली आहे आणि आता आपल्याला कढईच्या भाजीचं बी लावायचं आहे। तर हे कढईच्या भाजीचं बी होतं आणि हे 1-1 फुटाच्या अंतरावर असे 2-3 बिया अशा लावून द्यायच्या। आणि
करडईच्या भाजीचं बी लावून झाल्यानंतर आपल्याला आंबट चुक्याच्या भाजीचं पण बी लावायचं होतं. हे आंबट चुक्याच्या भाजीचं बी आहे आणि हे लावायचं आहे 1 नंबरच्या बेडवरती. आंबट चुक्याच्या भाजीचं बी लावून झाल्यानंतर आपले राहिलेले वांग्याची जी रोप होती तर ती आपल्याला लावून घ्यायची होती आणि टोमॅटोच्या रोपांच्या पुढेच त्याच बेडवरती वांग्याची रोप अशी लावून घेत होती मी. वांग्याची रोपं लावून झाल्यानंतर आपल्याला शेपू आणि पालक दोन्ही मिक्स करून लावायचं होतं, म्हणून ते शेपू पालकाचं बी होतं आणि जागोजागी असे पुरून मग मी ते लावत. नॉर्मल अंतर घेतलं तर याच्यावर आहे तेवढं करू किती तिकट लागतो. शेपू आणि पालकचं बी लावून झाल्यानंतर आपल्याला भेंडीचं बी पण लावायचं आहे आणि हे आहे भेंडीचं रोप. आणि हे होतं कोथिंबीर लावण्यासाठी धनं टाकून झाल्यानंतर आपल्याला वालाचं, किलक्याचं आणि डांगराचं, भोपळ्याचं, कारल्याचं हे पण बी लावायचं होतं, तर त्याचा व्हिडिओ काय घेऊ शकले नाही.